नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू चाटेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. केस कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी. या प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार. मारहाणीमुळे अतिरक्तस्राव शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू. देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा, डोक्यावर मारहाण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर. बीड घटनेतील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहात आलेच नाहीत, त्यांची हकालपट्टी करा. विधानसभेत नाना पटोलेंची मागणी. बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडच जास्त चालतं. वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढेही अडचण. रोहित पवारांची टीका. बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. शरद पवारांचं विधान. शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे शासनानं गांभीर्यानं बघावं. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणं गरजेचं. संजय जाधव यांची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंकडून परभणीत संविधानाचा अवमान झालेल्या ठिकाणची पाहणी. मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचीही बडोलेंनी भेट घेतली. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क. अलिबागच्या मांडवा जेटीवर पर्यटकांची सुरक्षा वाढली. बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला लाईफ जॅकेट पुरवण्याचा निर्णय. लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं. राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये अमित शहांविरोधात निदर्शनं. अनेक संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक. तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी. मिरजच्या गणेश तलावातील मासे मृतावस्थेत. प्रदूषित पाण्यामुळे तलावात तब्बल 600 किलो माशांचा खच. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. जळगावात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू. नियंत्रण सुटल्यानं दुचाकी डंपरला धडकली. फुपनगरी फाट्याजवळील घटना. अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना टळली. ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकानं दाखवलं प्रसंगावधान. चालक मनोज तायडीच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. धुळ्यात थंडी वाढल्यानं मेथीचे लाडू बनवण्याची लगबग. सुकामेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू. शिंदखेडा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींसाठी 24 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा. कार्यक्रमात अल्पसंख्याकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती. जळगावच्या आसोदा भादली गावात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक. प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांचा भव्य मोर्चा. दिव्यांग पुनर्वसन केंद्रास जिल्हा रुग्णालयात परिसरात जागा उपलब्ध व्हावी यासह विविध मागण्यांसह आंदोलन. जळगावच्या धरणगावमध्ये तलाठ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठ्यांचं काम बंद आंदोलन. वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्यामुळे तलाठी आक्रमक. आंदोलन करत जळगाव जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नाशिकच्या कसाऱ्यात निषेध. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन. नंदुरबारच्या सारंगखेड बाजारात मोठ्या संख्येनं घोडे दाखल. देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून सारंगखेड बाजाराची ओळख. धुळे कृषी उत्पन्न विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. धुळ्याच्या कापडेने गावातील मुळा गुजरातच्या सुरत बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्यानं हजारो क्विंटल मुळा गुजरात राज्यात दाखल. नंदुरबार जिल्ह्यात कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून कापसाची घरात साठवणूक. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक घसरली. आतापर्यंत फक्त 15 कोटींची उलाढाल. मागच्या वर्षी मिरची खरेदी विक्रीतून 110 कोटींची उलाढाल. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या 80% पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. 62,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या. शेतकऱ्यांकडून हरभरा आणि गव्हाची सर्वाधिक लागवड. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं फळबागांना फटका. पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. पपई खराब होऊ नये म्हणून गोणपाट आणि कपडे टाकून संरक्षण. मुंबई विमानतळ जेद्दाहवरून आलेल्या प्रवाशाकडून 1.5 कोटींचं सोनं जप्त. 2 किलो सोन्यासह 2 जण कस्टम विभागाच्या ताब्यात. आरोपींमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्याचा समावेश.
पुण्याच्या उरुळी कांचनजवळील नायगावमध्ये 7 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण. आईवडील घरी नसताना मुलीला खड्ड्यात फेकून मारण्याचा शेजारच्याकडून प्रयत्न. आरोपी सुखदेव जगन्नाथला पोलिसांकडून अटक. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये खरेढेरे महाविद्यालयात संचालकांकडून प्राध्यापकांना मारहाण. 4 प्राध्यापकांना लोखंडी सळी आणि काठीने मारहाण. विद्यापीठातल्या संचालकांबद्दल माहिती दिल्याच्या संशयातून मारहाण झाल्याची माहिती. सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञात तरुणांकडून एसटीवर दगडफेक. स्वारगेटहून अक्कलकोटकडे बस जात असतानाची घटना. दगडफेक करणाऱ्यांची अमित शहांविरोधात घोषणाबाजी. नाशिकच्या येवल्यात दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजानं बालकाचा कान कापल्याची घटना. नायलॉन मांजावर बंदी असूनही सर्रास विक्री सुरू असल्यानं नागरिकांचा संताप. पिंपरी चिंचवडच्या खराडवाडीत ऑटो रिक्षावर मोठं झाड पडल्याची घटना. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार. महाबळेश्वरमधील लॉडविक पॉइंटवरून एकाची उडी मारून आत्महत्या. आत्महत्या करणारा व्यक्ती 5 गणित हॉटेलमध्ये काम करत होता. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. आंबेडकर अनुयायींचं परभणीत लाक्षणिक आंदोलन. दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईमध्ये आंबेडकरी अनुयायींचं आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन. राज्यसभेत अमित शहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावेळी भागवत कराड चेष्टा करत असल्याचा आरोप. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचं ठिय्या आंदोलन. आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा विधान भवनावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी आक्रमक. महिलांचा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग. समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावर मोर्चा. खंजेरी वाजवत गाणे म्हणत आंदोलकांनी मागण्या मांडल्या. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा विधान भवनावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. मागण्या पूर्ण केल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं पोलीस पाटील आक्रमक. छगन भुजबळांचं राज्यातील कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. अकोल्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकानं बस थेट बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवली. पुण्याच्या पवना धरण परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार. 30 डिसेंबर मध्यरात्रीपासून ते 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार. तर नववर्षानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यानं खबरदारी. लोणावळ्यात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ. सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची पथकं सज्ज. पायी फिरणाऱ्या महिलांनी काळजी घेण्याचं पोलिसांकडून आवाहन. करमाळा तालुक्यात कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू. आमदार नारायण पाटील यांची माहिती. रब्बी पिकांसाठी डावा कालवा आणि चिलवडी शाखामधून आवर्तन सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदिया बिरसी विमानतळावरून लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी सुविधा सुरू होणार. ILS प्रणालीचं काम पूर्ण. DGCAच्या टीमनं पाहणी केल्यानंतर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार. पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कसरत. डोंगरावर 1.5 तास पायपीट करत कर्मचाऱ्यांनी अंगाखांद्यावर नवीन पोल उचलून नेलेत. जळगावातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी खरीप हंगामातील नुकसान अनुदानापासून वंचित. 30% अधिक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालं नाही. कोल्हापुरात गर्भलिंग प्रकरणी एका खासगी रुग्णालयावर छापे. अवैध गर्भपाताच्या औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला. आरोग्य विभागाकडून कारवाई.